नमस्कार मित्रांनो, पावसाबद्दल एक धोकादायक बातमी आत्ता समोर आलेली आहे। या 10 जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याच्या अंदाजावरून आत्ता सांगण्यात आलेली आहे। आता सर्व शेतकरी मित्रांना आतापर्यंत पाऊस पडलेला नव्हता, परंतु आता धोकादायक पाऊस आता 100% या 12 तासामध्ये या 10 जिल्ह्यांमध्ये मोठ्या स्वरूपाचा होणार आहे आणि या 10 जिल्ह्यांमधल्या शेतकऱ्यांना व नागरिकांची गंभीर परिस्थिती निर्माण होणार आहे। हवामान खात्याचा अंदाज हा वर्तवलेलाच आहे। सर्व नागरिकांना आता विशिष्ट सूचना सुद्धा देण्यात आलेली आहे। अत्यंत महत्त्वाची सूचना सुद्धा सांगण्यात येणार आहे। कोणते 10 जिल्हे आहेत आणि कोणत्या 3 तारखांना पाऊस हा नक्की पडणार आहे। 12 तासाच्या आतमध्ये या 10 जिल्ह्यांमध्ये पडण्याची शक्यता हवामान खात्याच्या अंदाजावरून वर्तवण्यात आलेली आहे। 10 जिल्ह्यांमध्ये ढगफुटी नक्कीच होणार आहे। हवामान खात्याच्या अंदाजा असल्यामुळे सर्व शेतकऱ्यांना व नागरिकांना मोठं संकट येणार आहे। शेतकरी मित्रांनो, आता राज्यातल्या अनेक शेतकरी मित्रांचं मोठ्या प्रमाणात बागा आणि फळे जास्त प्रमाणात अतिशय चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांनी पिकवलेले आहेत। या 10 जिल्ह्यांमध्ये सर्व नागरिकांना विशिष्ट सूचना देण्यात आलेल्या आहे। डबल अल्ट्राच्या सहाय्याने सर्व सूचना सूचित करण्यात आलेल्या आहे। हवामान खात्याचा अंदाज हा नक्की खरा ठरणार आहे, कारण सर्वात मोठा धोकादायक पाऊस या 10 जिल्ह्यांमध्ये मोठा होण्याची शक्यता आहे। वाऱ्याची सुद्धा तीव्रता जास्त प्रमाणात दाखवण्यात आलेली आहे आणि सर्व शेतकऱ्यांची व नागरिकांची आपत्कालीन परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता हवामान खात्याच्या अंदाजावरून आत्ताच ठरवण्यात आलेला आहे। कारण डबल अल्ट्राच्या सहाय्याने आत्ताच सांगण्यात आलेलं आहे आता मोठ्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे आणि सर्व शेतकऱ्यांना मोठं संकट येणार आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो, या 10 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना मोठं संकट येणार की काय? आता या 3 तारखा कोणत्या आहेत नक्कीच पाहूया आणि या 10 जिल्ह्यांमध्ये नक्कीच पाऊस मोठा पडणार आहे। राज्यामध्ये अनेक शेतकऱ्यांचं मोठमोठ्या प्रमाणात पिके आता जोरदार वातावरणात चांगल्या पद्धतीचे पिके चांगले आलेले आहेत आणि त्या शेतकऱ्यांचं मोठं आता नुकसान होणार की काय? शेतकरी मित्रांनो, या 3 तारखांना 100% मोठ्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे। पंजाबराव ढग साहेबांनी आत्ताच सांगण्यात आलेलं आहे या 10 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना मोठं संकट येणार आहे। म्हणजेच या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वारा असेल किंवा गारा असतील किंवा मोठा पाऊस सुद्धा येण्याची शक्यता आहे। रेड अल्ट्राच्या सहाय्याने दाखवण्यात आलेला ही अंदाज हा महाराष्ट्राच्या दिशेने मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे। हवामान खात्याच्या अंदाजावरून मोठ्या प्रमाणात वाऱ्याची तीव्रता वाढून सुद्धा लागलेली आहे। महाराष्ट्राच्या दिशेने वारा आणि पाऊस तितक्याच मोठ्या प्रमाणात या 10 जिल्ह्यांची तीव्रता वाढण्यात आलेली आहे आणि या 10 जिल्ह्यांवर मोठ्या प्रमाणात संकट येणार आहे। म्हणजेच राज्यातल्या शेतकऱ्यांना व नागरिकांना पावसामुळे हा 10 जिल्ह्यांना मोठा फटका बसणार की काय? शेतकरी मित्रांनो, नक्कीच या 10 जिल्ह्यांमध्ये आता मोठा फटका बसणार आहे। हवामान खात्याचा अंदाज आतापर्यंत 100% खरा आलेला आहे। पंजाबराव ढग साहेबांचा अंदाज आता हवामान खात्याचा अनेकदा सर्व शेतकरी मित्रांना विश्वासून पटू सुद्धा लागलेला आहे किंवा आणि सर्व शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नक्कीच खरा आलेला आहे। शेतकरी मित्रांनो, या सर्व जिल्ह्यातल्या म्हणजे या 10 जिल्ह्यांमधल्या शेतकऱ्यांना व नागरिकांना मोठ्या प्रमाणात संकट येणार आहे। राज्यातल्या या 10 जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावणार आहेत आणि आता या थोड्याच वेळामध्ये या 3 तासामध्ये म्हणजे शेतकरी मित्रांनो आता सांगण्यातच आलेलं आहे या 10 जिल्ह्यांची यादी आणि या 12 तासाच्या आतमध्ये मोठ्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे। जास्त पाऊस पडण्यामुळे राज्यामध्ये शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात नासाडी होऊ शकते। म्हणजे शेतकरी मित्रांनो, कोणत्या नासाडी होणार आहेत, कोणत्या शेतकऱ्यांची नक्कीच सांगणार आहे। शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये आता थोड्या भागामध्ये आंबा असेल किंवा डाळिंब असेल, अनेक शेतकऱ्यांची मोठमोठ्या प्रमाणात लागवडी करून पिके वाढवलेली आहेत आणि मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि तितक्याच तीव्रतेने वाऱ्याचे सुद्धा सुसाटेने वेग जास्त प्रमाणात दाखवण्यात आलेला आहे। राज्यातल्या या नागरिकांना व शेतकऱ्यांना मोठे संकट म्हणजे शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांचं मोठमोठ्या प्रमाणात बियाणं घालून शेतामध्ये रासायनिक खते वगैरे वापरून मोठ्या प्रमाणात वाढवलेले आहेत आणि आता शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होणार। म्हणजे सर्व शेतकऱ्यांना मोठा धक्का बसणार की काय? हवामान खात्याच्या अंदाजावरून या 10 जिल्ह्यातल्या हवामान खात्याच्या अंदाजावरून या 10 जिल्ह्यांना मोठ्या प्रमाणात रेड अल्ट्राच्या सहाय्याने सांगण्यात आलेलं आहे या जिल्ह्यांमध्ये मोठा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याच्या अंदाजावरून
सांगण्यात आलेला आहे। म्हणजे पंजाबराव वडक साहेबांचा 100% अंदाज आतापर्यंत खरा ठरलेला आहे। आता नक्कीच खरा ठरणार आहे, कारण मोठं संकट या 10 जिल्ह्यांवर येणारच आहे। कारण नक्कीच पाहूया या 10 जिल्ह्यांची यादी। या 10 जिल्ह्यांपैकी तुमचा जिल्हा जर असेल तर अतिशय मोठा धक्कादायक घटना आता समोर आलेली आहे। सावधानगिरीनं राहणं गरजेचं आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो, या 12 तासाच्या आतमध्ये मोठ्या प्रमाणात या 10 जिल्ह्यांवर मोठ्या प्रमाणात पाऊस येऊन आणि वारा तितक्याच विजा असण्याची शक्यता आहे। आणि मोठ्या प्रमाणात वारा असल्यामुळे शेतकऱ्यांच्या मोठमोठी झाडं कोसळण्याची शक्यता हवामान खात्याच्या अंदाजावरून वर्तवण्यात आलेला आहे। डबल अल्ट्राच्या साहाय्याने व हवामान खात्याच्या अंदाजावरून सर्व शेतकऱ्यांना आता मोठं संकट येणार की काय, पंजाबराव वडक साहेबांनी आत्ताच अभ्यास करून सांगितलेला आहे। या 10 जिल्ह्यांमध्ये आता या 3 तारखांना मोठा पाऊस पडणार, वारा येणार, तितक्याच स्वरूपाचा विजा असेल, गारा असतील, अशा मोठमोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे, अशा पद्धतीने सांगितलेले आहे। नागरिकांनो, आता हवामान खात्याचा अंदाज म्हणजे शेतकरी मित्रांनो, आता वाऱ्याची तीव्रता जास्त असल्यामुळे शेतकऱ्यांची झाडं मोडून पडण्याची शक्यता आहे। म्हणजे तितक्याच वेगाने वारं जर असेल तर शेतकऱ्यांचं असेल व नागरिकांचं, अनेक नागरिकांचं मोठमोठं नुकसान होण्याची शक्यता आहे। कारण राज्यामध्ये अनेक शेतकऱ्यांचं पीक जोमाने वाढू लागलेलं आहे। असेच शेतकरी डाळिंब बागायतदार असतील तर मोठमोठ्या प्रमाणात खर्च करून त्या शेतीमध्ये उत्पादन घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु या 10 जिल्ह्यातल्या नागरिकांना 100% धक्का बसण्याची शक्यता आहे। जिल्ह्यांना ठराविक बातमी म्हणजे सर्व शेतकरी मित्रांनो लक्ष देऊन बघा, हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे। राज्यामधल्या शेतकऱ्यांचा या 10 जिल्ह्यांमध्ये तुमचा जर जिल्हा असेल तर सावधानगिरीनं राहणं गरजेचं आहे। कारण शेतकरी मित्रांनो, या 10 जिल्ह्यांमध्ये मोठा पाऊस पडण्याची शक्यता आहे। आता आपण पाहणारच आहोत सर्व शेतकरी मित्रांनो, आपण यादी पाहणार आहोत, त्यानंतर आपण कोणत्या तारखा आहेत नक्कीच पाहूया आणि कोणती कारणं आहेत। बघा शेतकरी मित्रांनो, आता मोठ्या प्रमाणात पाऊस येण्याची शक्यता आहे। कारण चक्रीवादळ म्हणजे मोठ्या प्रमाणात वाऱ्याची तीव्रता जास्त प्रमाणात झाली की मोठ्या प्रमाणात धक्का बसू शकतो आणि सर्व शेतकऱ्यांची पिकं नासाडी होण्याची शक्यता आहे। अनेक शेतकऱ्यांना आता मोठमोठ्या प्रमाणात उत्पादन घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। अनेक शेतकऱ्यांचं मोठमोठ्या प्रमाणात डाळिंब बाग असेल, अशा पिकांना मोठमोठ्या प्रमाणात खर्च करून शेतकऱ्यांनी अतिशय आनंदाने आणि जोमाने पिकं वाढवून तितक्याच प्रयत्नांचा यश घेण्यास सुधारणा केलेली आहे। परंतु पावसामुळे आता मोठ्या प्रमाणात या 10 जिल्ह्यांना 100% पावसाचा धक्का बसणार आहे। तरी सर्व शेतकऱ्यांनी व्हिडिओ लक्ष देऊन बघा। शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे। त्याआधी आपण पाहणारच आहोत कोणती 10 जिल्हे आहेत। सर्व शेतकरी मित्रांनी नक्की लक्ष देऊन व्हिडिओ पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। पहिला जिल्हा आहे बघा, सर्व शेतकऱ्यांनी लक्ष देऊन बघा। शेतकरी मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे, कारण शेतकरी मित्रांनो मोठ्या प्रमाणात वारा असेल, गारा असतील किंवा मोठ्या प्रमाणात पाऊस येण्याची शक्यता आहे। आत्ताच पंजाबराव वडक साहेबांनी हवामान खात्याच्या अंदाजावरून सांगण्यात आलेलं आहे। डबल अल्ट्राच्या साहाय्याने आत्ताच व्हिडिओ हा सांगण्यात आलेला आहे। तरी सर्व शेतकऱ्यांनी आपल्या व्हिडिओला व चॅनलला सबस्क्राईब करा आणि आता आपण पाहणारच आहोत 10 जिल्ह्यांची यादी। पहिला आहे बघा, सर्व शेतकरी मित्रांनो लक्ष देऊन बघा, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आता मोठ्या प्रमाणात आता या जून महिन्यामध्ये मोठा पाऊस पडण्याची शक्यता आहे। रत्नागिरी जिल्ह्यात सुद्धा नक्कीच पाऊस पडणार आहे। रायगडमध्ये पण सुद्धा सर्व शेतकरी मित्रांनो नक्की पाऊस पडण्याची शक्यता आहे। कोल्हापूर आहे, मुंबई आहे, पुणे आहे, सांगली, सोलापूर, बीड राज्यातल्या या 10 जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार आहे। कारण आता उन्हाची तीव्रता जास्त होती, आता तितक्याच वेगाने पावसाची सुद्धा वाढण्याची शक्यता आहे। आणि शेतकरी मित्रांनो, आता या 3 तारखांना पावसाने नक्कीच हजेरी लावणार आहे। राज्यामधल्या अतिशय महत्त्वाच्या ठिकाणांवर आता मोठं संकट येणार आहे। शेतकरी मित्रांनो लक्ष देऊन बघा, व्हिडिओ हा आता अतिशय महत्त्वाचा आहे। आता 3 तारखा कोणत्या आहेत? 3 तारखांच्या आतमध्ये तुमचा जर बागेचा माल विकू शकत असाल तर अतिशय आनंदाची गोष्ट आहे आणि तितकीच तुम्हाला आनंददायक देणारी गोष्ट आहे। तरी सर्व शेतकरी मित्रांनो व्हिडिओ लक्ष देऊन बघा, कोणत्या 3 तारखा आहेत। राज्यांमध्ये आता मोठ्या प्रमाणात पावसाचा घोटाळा दिसण्यात येत आहे। मोठमोठ्या प्रमाणात नुकसान होण्यास सुरुवात झालेली आहे वाऱ्यामुळे आणि तितकाच विजा असेल, गारा असतील किंवा पाऊस असेल, यामध्ये अनेक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। अनेक नागरिकांचे घरावरची पत्रे गेलेले आहेत, अनेक शेतकऱ्यांचे मोठमोठी झाडं पडलेली आहेत, अनेक शेतकऱ्यांचं त्यांच्या घरामध्ये अनेक मोठमोठे प्रॉब्लेम झालेले आहेत। तरी सर्व शेतकऱ्यांनी लक्ष हा व्हिडिओ देऊन
नक्कीच पाहायचा आहे, कारण शेतकरी मित्रांनो अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय कष्टाने आणि तितक्याच जोराने बनवलेला आहे, तरी सर्व शेतकऱ्यांनी लक्ष देऊन बघणं गरजेचं आहे। शेतकरी मित्रांनो आता 3 तारखा कोणत्या आहेत नक्कीच पहा। पहिली तारीख आहे, सर्व शेतकऱ्यांनी लक्ष देऊन बघा, पहिली तारीख आहे 6, दुसरी आहे 7 आणि तिसरी आहे 8। या 3 तारखांना म्हणजे 6 जून, 7 जून आणि 8 जून या 3 तारखांना 100% मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे, कारण पंजाबराव वडक साहेबांचा शब्द हा नक्कीच पक्का झालेला आहे आणि हा अंदाज नक्कीच खरा ठरणार आहे। राज्यातल्या या 10 जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात संकट येणार आहे। या 3 तारखांना 100% मोठं संकट येणार आहे आणि 12 तासामध्ये मोठा पाऊस पडणार आहे। मोठ्या नदी नालेला नक्कीच पूर येण्याची शक्यता आहे, कारण राज्यामध्ये अतिशय महत्त्वाचा म्हणजे आता हवामान खात्याचा अंदाज अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे आणि पंजाबराव वडक साहेबांचा अंदाज हा नक्की खरा ठरतो। हवामान खात्याच्या अंदाजावरून डबल अल्टरच्या साहाय्याने सांगण्यात आल्यामुळे आता नक्कीच अंदाज हा खरा ठरतो। राज्यामध्ये अतिशय महत्त्वाचे म्हणजे सर्व शेतकरी मित्रांनो आता या 10 जिल्ह्यांची महत्त्वाची कामे आणि या 10 जिल्ह्यांमध्ये मोठं संकट कोणते येणार म्हणजे सर्व शेतकऱ्यांना आता माहीतच झालेलं आहे। शेतकरी मित्रांनो या 3 तारखांना जपून राहणं गरजेचं आहे आणि असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।